गोपाळ कुठे? तुला काय त्याचं पित्त उसळते? गेला असेल कुठेतरी कामाला. आता एवढे मला समजे बोलतेत, तुझ्या तोंडून एकतरी शब्द निघाला का माझ्या बाजून? लाज वाटायला पाहिजे तुला. लाले, बोलालच का गोपाळला? कुठं आहे त्यो? आत्याबाई, हे कुठे आहेत ते माहित नाही मला. खोलीत नाही आहेत. हा, गेला असेल कुठेतरी मडी उखरायला नाही तर पुरायला. ए म्हातारे, तोंड बंद ठेव तुझं. काम असतात त्याला. या पक्याच्या नादाला लागायला नको म्हणून ना वैतागून गेला असेल दुकानात. दुकानात गेला नसेल, माझ्या लेखीपाशी बसला असेल. मला माहिती आहे इथं घरात कुठे लपवलं असेल, तिथंच असेल त्यो. मागं बघायचं राहिले. मागं बघतो मी. माधुरी, ए माधुरी, माधुरी, हे बघा, हे बघा, मी म्हणलं होतं तुम्हाला. शो बाजू माझी माधुरी कुठं आहे? कुठं लपवलीस तिला? मला माहिती आहे तिच्या बाबतीत तू काय तर केलंयस. काय बोलतोय मामा? हे एडा बनून पेडा नका खाऊस. बोल बोल, माझी माधुरी कुठं आहे? कुठं लपवून ठेवलंस तिला? ए, तुझी हिंमत कशी झाली माझ्या लेकाला हात लावायची? हा, अरे मामा अवकाश पडशीन. आत्ता पतोर आरोप करत होता, शांत होतो मी. पण तू माझ्या लेकाची कॉलर पकडली, आता तुला नाही सोडे. थांबा, एक मिनिट. मारामारी करू नका. तुमचं काय म्हणणं असेल पोलिसाचा तक्रार द्या, बाकी मी बघतो. हा, करा करा. काय तक्रार करायची तर करा, मी नाही भेट. बघतो. तुला नाही पोलिसात दिलं तर बघ. तुला जेलात नाही चढवलं तर नावचा पक्या नाही म्या. समजा गाव मर मला धमकी दिलीस तू. समजा गाव साक्षीला हाय. भाई भाई बडबड नको. पोलिसाचा तक्रार द्या, मी आहे खंबीर बाकीचं बघायला. हो जातो. हा माणूस एक नंबरचा बेरका हाय. मी इथून गेलो तर हे माझं पैसे गायब करेल. असं कसा गायब करेल? मी बसलोय ना इथे. ए सुधाकर, जैन साहेब. त्यांच्यासोबत जा. अहो साहेब, ही माझं कुटुंब. आधी कर्तव्यात, मग कुटुंब. ए चल. ए मामा, अरे थांब की. ए ये. मामी अगं तूच. अरे मामा ऐक. 1 मिनिट आवाजाकडे लक्ष द्या सगळेजण. पक्या मामा सोबत तक्रार देऊन परत येत नाही तो तुम्ही सगळे माझ्या नजर कैदेत आहात. चला या आत या. नशीब तो जामकर इथपर्यंत आला नाही. चला या सगळ्यांनी. उत्तम, अति उत्तम. मी काही चिवळ्याला आज ओळखत नाही. त्यांनी काय नाही केलं. अरे मला वाटलं होतं वाईस तू तरी शहाणा असशील, पण आहे ना तू बी त्यांच्यासारखाच निघालास. जाऊ दे, त्या पक्याच्या काही नादाला लागू नको. अहो तुमच्या मुलानं धमकी दिली आहे त्याला. अहो, हे दिसल त्याला धमकी देतच असत्या तो. नाही तर काय. अहो साहेब, आमच्या ह्यांना आहे ना सगळ्यांनी भ्या दावायला लय आवडतंय, पण म्हणून ते काय असं नाही करणार हो. अरे आजपर्यंत एका पैलवानाला ह्याने मातीत लोळावला नाही, आणि तो काय हे असलं कान करणार आहे वय. ए म्हातारे, तू माझं कौतुक करतेस, माझी बाजू घेतेस का माझी इज्जत काढतेस? हेच कळलं ना मला. कळेल
लवकरच कळेल. कारण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी आओ चला जरा आतमध्ये. दार का लावलं आणि बाहेर एवढी माणसं जमलेली असताना आत का घेऊन आलाय? त्या जामकरला संशय आला म्हणजे? तुम्ही आधी मला सांगा, वाड्यात एवढा तमाशा सुरू असताना तुम्ही वाड्याच्या मागं काय करत होता? अहो काय करत होता? गाय बिथरली, हांबरत होती. आजूबाजूला बघितलं किती कचरा झालाय. सगळी साफसफाई करत होतो. साफसफाई? इथं माधुरी गायब आहे म्हणून त्याच्या बापानं अख्खा वाडा डोक्यावर घेतलाय आणि तुम्ही साफसफाई करत होता. अहो सगळी घरात घुसले तिला शोधायला. हाय का माधुरी आपल्या वाड्यात काय येईल बरं? तिचा काय संबंध वाड्याशी? गेली असेल ह्यांना वैतागून पळून. अहो गेली असेल पळून, पण वाड्यात एवढी मोठी भांडणं सुरू असताना तुम्ही आला नाहीत का? आला का नाही म्हणजे? अहो तुम्हाला पक्या मामा माहिती आहे ना तो कसा आहे. काय झालं की माझ्यावर संशय घेत असतो. आता माधुरी घावत नाही म्हणजे मलाच टार्गेट करेल, मलाच काहीतरी बोलेल. आणि तुम्हाला खरं सांगू का, माधुरीलाच हे लग्न करायचं नसेल म्हणून गेली असेल पळून ह्यांना वैतागून. आता मी तिथं थांबलो असतो, उगाच माझ्यावर संशय घेतला असता, मला धरलं असतं, मग मी काय केलं असतं? असा कसा हात धुवून मागं लागल? मला चांगलं माहिती आहे तुमची काही चूक नाही आहे, तुम्ही काय केलं नाही. ती माधुरी परत आली ना सगळा विषय संपून जाईल. आणि आत्ता चला, नाहीतर ते जामकर तुम्हाला 100 प्रश्न विचारून बंडावून सोडतील. चला. ही गाय अशीच रोज हंबरते की आजच तिला हंबरावं असं वाटतंय? नाही, आजच हंबरतीये ती. तिला भूक लागली असेल. मी आलो चारा टाकून. थांबा. तिथे माधुरीला कुणी गाडून ठेवलं असेल तर? गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. गाईला टाका चारा, पुण्य मिळवा जरा. साइड प्लीज.